नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आगामी 4 तारखेपासून पेंट द वॉल या उपक्रमाचं ठाणे शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे। ठाणे शहराचं जगभरात ब्रँडिंग व्हावं या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी गेल्या 2 महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत। शहर जास्तीत जास्त स्वच्छ आणि सुंदर दिसावं, त्याचप्रमाणे शहराला एक वेगळं रूप मिळावं या दृष्टिकोनातून पेंट द वॉल हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। ड्युलक्स पेंटच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम ठाणे शहरामध्ये होणार आहे। 4 तारखेपासून ठाणे शहरातील कलावंतांचा सहभाग असलेला या संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जवळपास 55,000 स्क्वेअर फूट एवढ्या भिंती रंगवल्या जातील, अशी माहिती आज पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। या उपक्रमांतर्गत शहरातील फ्लायओव्हर, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या ठिकाणच्या भिंती या कलाकारांच्या सहकार्याने रंगवल्या जाणार आहेत। त्यासाठी कलाकारांना संपूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाणार आहे। मात्र कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्शियल पेंटिंग या ठिकाणी होणार नाहीत। त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाशी संबंधित, राष्ट्रपुरुषांशी संबंधित पेंटिंग्स या ठिकाणी केल्या जाणार नाहीत, अशी माहिती देखील आयुक्तांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। पण आता 4 डिसेंबर रोजी आपण हे पेंट द सिटी वॉलची संकल्पना आणतोय। यासाठी जे आर्टिस्ट असोसिएशन, स्कूल्स आणि बाकी संस्थांसोबत आमची चर्चा सुरू आहे। बरेच लोकांनी यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि काही वॉल्स आपण आयडेंटिफाय केलेला आहे। साधारणपणे 55,000 स्क्वेअर फीटच्या एकूण क्षेत्र आणि सुमारे 30 किलोमीटरच्या एकूण लांबी म्हणजे ते सुरुवात होणार आहे। घोडबंदर रोड, पोखरण रोड नंबर 1 आणि 2 या ठिकाणी असलेल्या सगळ्या अनधिकृत गॅरेजेसनी, त्याचप्रमाणे बारने आणि जुनी वाहनं विकणाऱ्यांनी आपापली अनधिकृत बांधकामं, त्याचप्रमाणे अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्या काढून घ्याव्यात। 30 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ठाणे महानगरपालिका कारवाई सुरू करणार असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। घोडबंदर रोड हा दोन्ही बाजूनी विस्तारित झाला, मात्र या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये जुनी वाहनं विकणाऱ्यांनी आपली दुकानं थाटली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रुंदीकरण करूनही नागरिकांना मोकळेपणाने या रस्त्यांवरून आपली वाहनं चालवता येत नाही। याचा थेट परिणाम वाहतुकीवर होतो आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते। बऱ्याचदा यासाठीच आम्ही आपली जागा दिली का, असा सवाल देखील ठाणेकर नागरिकांकडून केला जातो। यावर तोडगा म्हणून महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी 30 तारखेपासून घोडबंदर रोड सर्व्हिस रोडवर कारवाई सुरू करणार असल्याची माहिती या संदर्भात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आज दिली। या संदर्भातली सगळी प्रक्रिया आता सुरू आहे। 28 तारखेला ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल आणि 30 तारखेला या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। नाही, आता सर्व्हिस रोड आणि घोडबंदर सर्व्हिस रोड लेफ्ट साईड आणि राईट हँड साईड आणि पोखरण 1 आणि पोखरण 2 या ठिकाणांमध्ये आता बरेच कालावधीपासून सर्व करूनही काही ठिकाणाच्या जे आपल्याला इलिगल गॅरेजेस असेल, इलिगल बार रेस्टॉरंट असेल किंवा इलिगल आपला जे रिसेलच्या व्हेकल्सच्या शोरूम असतील, त्याची जे पार्किंग अवैधरीतीने होतात, त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिकची कोंडी निर्माण होतात। आता आम्ही घोडबंदर रोड पुरतं तर आपण DPL वगैरे पूर्ण केलेला आहे। पोखरण रोड आणि पोखरण रोड 2 बद्दल जे आहे ते DPLची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या ठिकाणांमध्ये आपल्याला 30 तारीख रोजीपर्यंत आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो आहे की अशा प्रकारचे जे इलिगल स्ट्रक्चर्स असेल त्यांनी ते खाली करावे। एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने एखादं मोठं गृहसंकुल निर्माण केलं की त्या ठिकाणी ॲम्युनिटी प्लॉट हा सोडला जातो। या ॲम्युनिटी प्लॉटवर नागरिकांसाठी काही सुविधा निर्माण केल्या जातात। मात्र गेल्या काही वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हे ॲम्युनिटी प्लॉट ताब्यात न घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं देखील झाली आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेने ज्या प्लॉट्सवर गार्डन, त्याचप्रमाणे RGचे आरक्षणं टाकलेले आहेत किंवा शाळांची आरक्षणं टाकलेली आहेत, अशा प्लॉट्सवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये
अतिक्रमण झाली आहे. आगामी 30 तारखेपासून ॲम्युनिटी प्लॉट ताब्यात घेण्याची कारवाई ठाणे महानगरपालिका सुरू करणार असल्याची माहिती देखील आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील अनेक सुविधा भूखंड, त्याचप्रमाणे आरक्षित भूखंड आता मोकळा श्वास घेणार आहेत. त्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती देखील आयुक्तांनी आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि एक आणखी निर्णय आपण असा घेतलेला आहोत की जे जमीन किंवा आपल्याला रिझर्वेशनच्या अंतर्गतमध्ये जे TDR द्वारे आपण ऑलरेडी TDR दिलेला आहे किंवा त्याच्या भूसंपादनाचे पैसे दिलेला आणि आपल्या ताब्यामध्ये आला होता किंवा जे ॲम्युनिटी प्लॉट आम्हाला हस्तांतर करण्यात आला होता त्या ठिकाणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत अशी प्लॉटमध्ये जे काही अतिक्रमण झालं असेल, जे नवं अतिक्रमण आहे त्याला आपण 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये काढणार आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. तिळतेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या नाव फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या संदर्भात उपायुक्तांच्या अधिपत्याखाली 6 विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशन, स्टेशन परिसर, सॅटिसचा संपूर्ण परिसर, गोखले रोड, श्रीमती अहिल्यादेवी होळकर चौक ते गडकरी रंगायतन आणि सोनल लक्ष्मीपर्यंतचा परिसर हा ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तथापि या परिसरात फेरीवाले, हातगाडीवाले, दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सर्व 6ही उपायुक्तांच्या अधिपत्याखाली संबंधित सहाय्यक आयुक्त आणि कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश असलेली 6 पथकं निर्माण केली आहेत. या पथकांना सोमवार ते शनिवार 6 दिवस नेमून देण्यात आले असून त्यांनी नेमून दिलेल्या दिवशी त्या परिसरात कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. रविवारी देखील या ठिकाणी कारवाई करता यावी यासाठी श्री जयस्वाल यांनी उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा समावेश असलेल्या पथकांची देखील नेमणूक केली आहे. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. तरी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात काँग्रेसच्या महिला विभागाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध करत असताना नाराज महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची परवानगी न घेताच आंदोलन केल्यामुळे निदर्शनं करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली होती. ठाणे नगर पोलिसांनी 10 ते 12 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सदरचं आंदोलन ठाणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्याबरोबरच गेल्या अनेक दिवसांपासून बँकेत देखील पैसे नाहीत, तसंच ATMमध्ये देखील पैसे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे. तसंच बँकेतील कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यू होतो आहे. तसंच रांगेत उभं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील जीव गमवावा लागल्याचं यावेळेस शिल्पा सोनोने यांनी सांगितलं. जे बँक अधिकारी आहे त्यांच्यावर दडपण आहे, ते मृत्युमुखी पडतात. लाईनमध्ये जी जनता आहे ती मृत्युमुखी पडते. आम जनतेबद्दल मोदी सरकारने काहीही विचार केलेला नाही आहे. आम जनता ही भ्रष्टाचारी नाही आहे.
भ्रष्टाचारांना त्यांनी पकडावं, आम जनतेला भेटीस धरू नये. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. रविवारी सकाळी भिवंडी बायपास रस्त्यावर जमा झालेल्या कचऱ्याला आग लागल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हलकल्लोळ माजला होता. मात्र अग्निशमन दलाने तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणल्या कारणाने मोठी दुर्घटना टळली आहे. काल ही घटना घडल्यानंतर काही काळासाठी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली होती. महानगर गॅस कंपनीकडून तात्काळ या ठिकाणी गॅस पुरवठा बंद करत अग्निशमन दलाच्या 2 फायर इंजिन आणि एका वॉटर टँकरने या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.